या देशासाठी ज्या ज्या महामानवांनी महापुरुषांनी आपल्या क्रांतीतून आपल्या विचारातून आपल्या संघर्षातून योगदान दिलं त्या सर्वांना विनम्र अभिवादन करतो। जास्त वेळ आपला घेणार नाही। आज कळमनुरी विधानसभेनिमित्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ज्यांना अत्यंत हुशार आणि व्यक्तिमत्व असलेले ज्यांना उमेदवारी दिली असे डॉक्टर दिलीप म्हस्के नाईक साहेब यांच्या प्रचारादरम्यान आजची सभा आयोजित केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये जे युवकांचं आमचं प्रेरणास्थान आहे, ज्यांच्या विचारातून आम्हाला ऊर्जा मिळते, अशा आजच्या कार्यक्रमाला लाभलेले राज्याचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे, युवा नेतृत्व असलेले आमचे ॲडव्होकेट गोविंदभाऊ दळवी, उपस्थित असलेले पक्षनिरीक्षक मोहन राठोड साहेब, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ कांबळे, युवा अध्यक्ष योगेशभाऊ नरवाडे, तसेच आमचे औंढ्याचे नगरसेवक नदीपभाई, दुसरे नगरसेवक, त्यानंतर व्यासपीठावर असलेली समस्त मंडळी, तसेच भारतीय बौद्ध महासभा, सर्वांचं नाव विसरलं असेल तर माफ करा। मला फक्त आपल्याला या व्यासपीठावर फक्त एवढंच सांगायचं आहे की गेली 10 वर्षामध्ये कळमनुरी विधानसभेचा अत्यंत धिंगाणा करणारे माजी आमदार संतोष टारफे आणि आताचे माजी आमदार संतोष बांगर हे आहेत। संतोष टारफेंनी कोणत्याही प्रकारचा विकास या विधानसभेचा केला नाही, कोणतेही रोड त्यांनी केले नाही, शिक्षणाचा प्रसार होण्यासाठी शिक्षणाची सुविधा सुधारावी, आरोग्याचं खातं सुधारावं याच्यासाठी संतोष टारफेने कोणतेही प्रयत्न केले नाही। आज सध्याच्या परिस्थितीमध्ये असलेले माजी आमदार संतोष बांगर हे तर आपल्याला माहितच आहे की त्यांनी काय काय या विधानसभेसाठी केलं। ते म्हणतात की एवढे कोटी आणले तेवढे कोटी आणले, फक्त टक्केवारी ज्या ज्या कामामध्ये भेटते ते कामे आणून ते पैसे चोरण्याचं काम या माजी आमदार संतोष बांगरनं केलेलं आहे। विकासाच्या गोष्टी आमदार करतात। मला या व्यासपीठावर आमदार संतोष बांगर यांना फक्त एवढा प्रश्न विचारायचा आहे, अहो तुम्ही औंढ्याचा रोड साधा करू शकले नाही, तुम्ही काय विकास करणार आहात? पहिले आम्हाला हे उत्तर द्या की साधा औंढ्याचा रोड नाहीये आणि तुम्ही आम्हाला विकासाच्या गोष्टी करतात। आमच्या शेतकऱ्याचा हाल काय केले, काय झालेले आमच्या शेतकऱ्यांचे हाल? सोयाबीनला 10,000 भाव देतो म्हणले, हळदीला 15,000 भाव देतो म्हणले, कापसाला हमी भाव देतो म्हणले। मला शेतकऱ्यांना, इथं सर्व शेतकऱ्यांचे लेकर आहेत, मला त्यांना विचारायचं, सोयाबीन असो, हरभरा असो, त्यानंतर हळद असो, आपल्याला हमी भाव भेटला का? भेटला का? पण 200 रुपयाची साडी आपल्याला भेटली, 1,500 हजार रुपयाचं पॉकेट आपल्याला भेटलं आणि त्याच्यामध्ये आपण खुश झालो। हे असं दलिंदर कारभार या विधानसभेच्या आमदारांनी केलेला आहे। आपलं अस्तित्व, आपला स्वाभिमान आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत। ते कोणत्या 200 रुपयाच्या साडीमध्ये आणि 2,000च्या बंडलामध्ये कोणीही विकत घेऊ शकत नाही। आणि तुम्ही कितीही पैसा वाटा, लाखोनं वाटा, करोडोनं वाटा, 20 तारखेला मतदान आहे। आमदार संतोषरावजी बांगर आणि माजी आमदार संतोष टारफे साहेब 23 तारखेला तुमचे चारोखाने चित्त केल्याशिवाय आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शांत बसणार नाही आणि या विधानसभेमध्ये डॉक्टर दिलीप म्हस्के नाईक साहेबांना पाठवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, हे वचन मी या तालुका अध्यक्ष व नात्यानं या व्यासपीठावरून देतो। नरेंद्र मोदींनी सांगितले या देशाचे असलेले खोटे पंतप्रधान 15-15 लाख रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील। कोणाच्या नाव खात्यावरती 15 लाख जमा झाले? मला सांगा, झालेत का तुमच्या खात्यावर 15 लाख जमा? हे सगळी खोटी, फसवी, भ्रष्टाचारानं रंगीन झालेली ही सरकार आहे। मग ते शिंदे गट असो का ती बीजेपी असो, यांना जर हाणून पाडण्याचं काम जर आपल्याला करायचं असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडीची सत्ता आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणावं लागेल आणि हे तुम्हीच सर्वजण आणू शकता, कारण मतदानामध्ये एवढा अधिकार आहे। ते जर योग्य दिशेला गेलं तर वंचित बहुजन आघाडीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये येण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही। त्यामुळे मला या व्यासपीठावर आपल्याला फक्त एवढीच विनंती करायची, आपल्या विधानसभेचा आरोग्याचा कोणताही प्रश्न सुटला नाही। आमदार असं पेशंटच्या कोणत्याही प्रायव्हेट दवाखान्यात जातात, 500-500च्या बाहेरमध्ये नोटा जसे उडवतात तसे एखाद्या रुग्णाला देताना दिसतात। पण मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, सर्वजित भाऊ, गोविंद भाऊ, आमच्या कळमनुरीचं 2019ला हॉस्पिटल गेली 3 वर्षापासून कोट्यावधी रुपये खर्च करून ते बंद अवस्थेत पडलं होतं। वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतली, आमच्यावरती केसेस झाल्या, स्वतः मी 12 दिवस जेलमध्ये होतो आणि कोट्यावधीचं हॉस्पिटल वंचित बहुजन आघाडी उघडण्याचं काम आम्ही केलेलं। साधे आरोग्य खात्याचे रिक्त असलेले पद हे भरू शकले नाही। कुठेही ऍक्सिडेंट झाला तर जिल्ह्यामध्ये कोणत्याच रुग्णाचा इलाज होत नाही, त्याला नांदेडला जावं लागते, नांदेडला इलाज झाला नाही तर त्याला औरंगाबादला पाठवले जाते। अहो, हे आमदार आरोग्य खातं सुधारू शकले नाही आणि आता अँजिओप्लास्टीचं कॉलेज आणणार म्हणाले,
सर्जरी आणणार म्हणाले. अहो तुम्हाला त्याची स्पेलिंग तरी माहित आहे का? आमच्या डॉक्टर दिलीप मस्के साहेबांनी सर्वजित भाऊ गेली 10 वर्षामध्ये 10,000 मोफत रुग्णांचे मोफत ऑपरेशन केले, पण कधी कोणत्या गोरगरिबाचे व्हिडिओ वगैरे कधीही टाकले नाही, कारण तो गरीब आहे. व्हिडिओ टाकून त्याचा मजाक उडवण्याचं काम आमदाराने केलेलं आहे. आणि आपल्या सर्वांना हे ज्यांनी गरीबाचा मजाक सोडवला, जर आपल्याला खरंच जर त्याचा जर बदला घ्यायचा असेल तर यांना उत्तर आपल्याला 20 तारखेला द्यावं लागेल. आणि हे तुमच्या सर्वांच्या हातात आहे. त्यामुळे आरोग्याचा विषय असो, शिक्षणाचा विषय असो, गोरगरीब शेतकऱ्यांचा विषय असो, अहो हे इतके चोरटे आहेत, एवढे चोरटे आहेत. याने पीक विमा घेऊन खाल्ला शेतकऱ्याचा. पीक विमा गिळला, भेटला कोणाला? कोणाला भेटला का? हे पुढच्या उचलायच्या पीक विमाच्या ऑफिसला घालायच्या. हे पीक विमा ऑफिस आमदारानं फोल्ड, त्याच्या कार्यकर्त्यानं फोल्ड. आर तुम्ही आमचा पीक विमा चोरला. त्या तिथं हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, मोठमोठ्या गुडघ्यामध्ये जाऊन त्या जहाजीमध्ये फिरून फुकटचं पेट्रोल टाकून तिथं तुम्ही जहाजीत गेले. अतिवृष्टी हिंगोली जिल्हा जाहीर का नाही झाला? का नाही झाला? आमदारांनी याचं उत्तर द्यावं. आमचे शेतकऱ्यांचे हाल बेहाल झाले. या सरकारमध्ये सगळ्यात जास्त जर आत्महत्या झाल्या असतील तर या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या जास्त आत्महत्या झालेल्या आहेत. अतिवृष्टी आमची गिळली, आमचा पीक विमा गिळला आणि शेतमालाचा हमी भाव पण गिळला. त्यामुळे हे कोणताही आमदार, मग ते संतोष टारफे असेल, संतोष बांगर असेल, अजित मगर तर सगळ्यांना माहितच आहे. 2019ला 2 होते, आज इकडे असते तर भाऊ आमदार झाले असते. पण हे बैमान होऊन गेले, बैमान झाले. या उद्धव ठाकरेच्या दारामध्ये चाटुगिरी कर, काँग्रेसमध्ये कर, राष्ट्रवादीमध्ये कर. आणि आज अशी हालत झालेली आहे की दारोदारी ढुंगणावर लाता मारण्याचं मतदार त्यांना करत आहे. त्या बैमानाला पण आपल्याला उत्तर द्यावं लागेल. त्यामुळे जास्त वेळ घेत नाही, फक्त एवढंच मला सांगायचंय की उच्च शिक्षित असणारे डॉक्टर साहेब आहेत. आणि डॉक्टर साहेब तुम्हाला सांगतो, ही जनता सुज्ञ आहे. तुम्हालाही ही जनता विधानसभेमध्ये पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही. आपण हा निर्णय इथं घेऊ. मला बोलण्याची संधी दिली, इथंच थांबतो. जय भीम, जय शिवराय.